ब्रेकिंग न्यूज पाहूया या संदर्भात याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही असं राज ठाकरे यांनी सुद्धा म्हटलंय। राज ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। हिंदी भाषेसाठी सरकारवर कुठून दबाव होता असा सवाल सुद्धा या दरम्यान राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। हिंदी सक्ती परत खपून घेणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे। खरं तर आपण पाहतो हिंदी सक्ती निर्णयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरात आक्रमक झाली होती। सरकारने एकजुटीचा धसका घेतला असं सुद्धा यावेळी राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी नेमकी काय पोस्ट केलं पाहूया। इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला असं राज ठाकरेंनी म्हटलं। सरकारने या संबंधातील 2 GR रद्द केले। याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून 3 भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन यावेळी राज ठाकरेंनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला। त्यानंतर एक राजकीय पक्ष हे आवाज उठवायला लागले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचं ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची सुद्धा तयारी दाखवली। हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी असं कदाचित असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या या निर्णयाच्या नंतर आता प्रतिक्रिया दिली। याला उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणता येणार नाही। राज ठाकरे यांनी यावेळी सरकारवरती निशाणा साधला।